नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज आणि वल्लरी फोनवर बोलत असतात. आता वल्लरी मनोजला सांगते की आजचा अख्खा दिवस तर प्रेरणाताईंच्या फूड सेंटरच्या उद्घाटनातच गेला. तेव्हा मनोज म्हणतो की खूप खुश असतील ना आज प्रेरणाताई, त्यांचं टिफिन सेंटर बंद झालं होतं तेव्हा त्या खूप नाराज झाल्या होत्या बिचाऱ्या. आणि विचारतो की आणि वल्लू, मिठूताईंच्या तब्येतीत काही सुधारणा झाली का गं? तेव्हा वल्लरी सांगते की अहो नाही, अजून आहे तशाच आहेत त्या. तेव्हा मनोज विचारतो की आणि श्वेताताई, किती दिवस झालं बिचाऱ्या अजून जेलमध्येच आहेत गं. तेव्हा वल्लरी म्हणते की पण मला असं वाटतंय की लवकरच माझ्या हाती एक पुरावा लागणार आहे. तेव्हा मनोज विचारतो की पुरावा कसला गं? तेव्हा वल्लरी इकडे तिकडे बघायला लागते आणि हळूच मनोजला सांगते की हे बघा, कुणाला सांगू नका, पण बुलबुल बागेत झाडू मारणारे जे दादा आहेत ना, त्यांना बुलबुल बागेच्या मागे एक फोन सापडला आहे आणि मुख्य म्हणजे तो बुलबुल बागेतील कुठल्याही सदस्याचा नाही आहे. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की काय सांगतेस तू? तेव्हा वल्लरी म्हणते की मला तर असं वाटतं की कदाचित हा फोन मिठूताईंवर हल्ला करणाऱ्या माणसाचा असू शकतो. तेव्हा मनोज खूप खुश होतो आणि म्हणतो की मानलं तुला वल्लरी, भारी काम केलेस तू. जर हा फोन खरंच हल्लेखोराचा असेल ना तर खूप मोठा पुरावा हाती लागणार आहे असं समज. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्हाला माहिती आहे आत्ता कुठेतरी मला अशा वाटते की ही केस थोडी पुढे जाईल. आता मनोज म्हणतो की ऐक ना, तुझ्या फोनबद्दल नानावटी सरांना सांग ना. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नानावटी सरांना आता हे सांगायला नको, त्यांच्याकडे आधीच खूप कामं आहेत, त्यांना हे सांगून उगाच त्रास होईल. त्यापेक्षा आपणच या फोनची खात्री करून घेऊ आणि मगच नानावटी सरांना सांगू. तेव्हा मनोज म्हणतो की हो, तेही बरोबर आहे. आता मनोज थोडासा विचार करतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लू, मी काय म्हणतो, मनीषाच्या लग्नाची तयारी करायला मी पुण्याला जाणार होतो, त्याऐवजी मी मुंबईला येऊ का? म्हणजे लग्नाची खरेदी होईल आणि आपण दोघं ठरवूया मिळून त्या फोनचं काय करायचं ते. तेव्हा वल्लरी खूपच खुश होते आणि म्हणते की हो चालेल, तुम्ही आलात ना की मग काय ते पुढचं ठरवू आपण. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा खूप घाईत असते आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी, आजचा दिवस तू टिफिन हॉस्पिटलमध्ये पोहोचवशील का गं? आज जरा मी खूपच गडबडीत आहे. तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की ते मी आता प्रेरणाच्या अचानक लक्षात येतं आणि ती घाबरून वल्लरीकडे बघायला लागते आणि म्हणते की वल्लरी सॉरी, ते मी तुझ्या मिठूच्या बाबांनी तुला हॉस्पिटलमध्ये यायला बंदी घातली आहे ना, हे मी विसरूनच गेले होते अगं, खरंच सॉरी. आणि म्हणते की हरकत नाही, मी तेजाला सांगते. असं म्हणून प्रेरणा तेजाला आवाज द्यायला लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला सांगते की प्रेरणाताई, तेजाताई घरात नाही आहे, त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून त्या लवकरच बाहेर गेल्यात. तेव्हा प्रेरणा म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, मी जाते हॉस्पिटलमध्ये आणि मग जाईन फूड सेंटरवर. असं म्हणून प्रेरणा तिथून जायला लागते. आता वल्लरी प्रेरणाला थांबवते आणि म्हणते की प्रेरणाताई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की बोल ना. यावर वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्हालाही खरंच आता असं वाटतं की श्वेताताई दोषी आहेत म्हणून मिठूताईंवर खरं श्वेताताईंनी हल्ला केला आहे का? आता हे तुम्हालासुद्धा पटतंय? तेव्हा प्रेरणा अडखळत म्हणते की हे असं काही बोललेले नाही आहे मी. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की हो, पण तुम्हीच तर बोलला ना की युवराज साहेब जे बोलले ते विचार करूनच बोलले असतील म्हणून. आणि म्हणते की ताई माफ करा, चुकीचं नका समजू, पण युवराज साहेबांनी तुम्हाला काम दिलं म्हणून ते बरोबर वाटत आहेत का अचानक? तेव्हा प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणते की असं काही नाही आहे, पण मी काय करणं अपेक्षित होतं आणि तसंही श्वेता दोषी आहे असं काही बोललेली नाही आहे मी. तेव्हा वल्लरी म्हणते की एक सांगू का ताई, अहो राजकारणी आहेत ते, सगळ्या गोष्टींमध्ये फक्त राजकारण करणार, ते फक्त तेच बोलतात ज्यामध्ये त्यांचा फायदा आहे. खरं सांगू का, आत्तासुद्धा ते आपल्यामध्ये फूट पाडत आहेत. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ वल्लरी, युवराज साहेबांसारख्या मोठ्या माणसाने लक्ष घातले ना या प्रकरणात, म्हटल्यावर आता पुढचा तपासही वेगाने पुढे जाईल याची खात्री आहे मला. आणि तपास वेगाने झाला की निकाल पण लागेलच ना लवकर, आणि त्या निकालात कोण दोषी आहे हे सगळ्यांसमोर येईलच की. फक्त जो काही निकाल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते की पण म्हणून काही सिद्ध झालेलं नसताना श्वेताताईंना दोषी ठरवणं, गुन्हेगार ठरवणं हे बरोबर आहे का? अजून फक्त शंका आहे त्यांच्यावर, याआधीच सगळेजण त्यांना खात्री असल्यासारखं गुन्हेगार ठरवत आहेत. तेव्हा प्रेरणा रागाने वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, या सगळ्या गोष्टींमध्ये आता पडायचंच नाही आहे मला. खूप महिने पैशांची चणचण सोसले मी, या सगळ्यातून आत्ता कुठे मार्ग दिसतोय मला, आत्ता कुठे गोष्टी सुरळीत होतील असं वाटायला लागले. रोज सकाळी उठली ना तर आजारी बाप, सतत पैसे मागणारी आई आणि शिक्षण घेत असणारा भाऊ सतत डोळ्यासमोर येतात माझ्या, आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा
मार्ग आत्ता कुठे दिसायला लागला आहे गं, त्यामुळे मला चालायचं आहे त्याच मार्गावर आणि काम करायचं आहे मनापासून. आणि सतत जर मी या केसचा विचार करत राहिले ना तर ते काम मला करताच येणार नाही गं. आणि हे बघ, कोणाला वाटत असेल वाटत नसेल तरी माझ्यासाठी मिठू आणि श्वेता दोघीही महत्त्वाच्या आणि तितक्याच जवळच्या आहेत. हे जरी कोणाला दिसत नसेल ना तरी मला आणि माझ्या स्वामींना ही गोष्ट खूपच चांगली माहिती आहे. आणि कारण रोज सकाळी उठल्यानंतर मी त्या दोघी सुखरूप असाव्या म्हणून स्वामींकडे प्रार्थना करते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असते आणि इन्स्पेक्टर मीराशी बोलत असते. आता इन्स्पेक्टर मीरा वल्लरीला म्हणतात की काय गं वल्लरी भांबरे, हल्ली एकटीच येते त्या श्वेताला भेटायला, त्या दोघी काय हवेत विरून गेल्यात की काय? तेव्हा वल्लरी म्हणते की असं काही नाही आहे, त्या थोड्याशा कामात असतात ना म्हणून मी येते. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की माहीत आहे की किती कामं असतात, ते व्हायरल उद्घाटन सोहळे, राजकारणी लोकांसोबत फोटो, काही दिसत नाही का आम्हाला? इथेच येताना कसा वेळ नसतो गं त्या दोघींना? का या प्रकरणात अडकण्यापेक्षा हळूहळू कमी केलेलं बरं असा विचार केला आहे त्या दोघींनी. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, आम्ही सगळ्यांनी श्वेताताईंच्या पाठी भक्कमपणे उभे आहोत. आमच्या मैत्रीवर शंका नका घेऊ तुम्ही, कारण आमची मैत्री घट्ट आहे. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की मैत्रीवर फार चांगले लेक्चर देता गं तुम्ही. यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला जे समजायचं ते समजा, मी काही करू शकत नाही त्याला. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा रागाने वल्लरीला म्हणते की मूर्ख नाही आहे मी, जे समजायचं ना ते समजलं आहे मला. आता तितक्यात महिला कॉन्स्टेबल तिथे येते आणि इन्स्पेक्टर मीराला म्हणते की मॅडम, त्या बुलबुलला हा पिंजरा आवडायला लागला वाटतं. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा विचारते की म्हणजे? तेव्हा कॉन्स्टेबल सांगते, अहो श्वेता यांना भेटायला नाही म्हणते, लॉकअपमध्येच राहायचा इरादा दिसतोय. तेव्हा वल्लरी खूप शॉक होते. आता इन्स्पेक्टर मीरा हसायला लागते आणि म्हणते की घे, तुझ्या घट्ट मैत्रीची तुझ्या मैत्रिणीने आईशी तशी करून टाकली, एवढा आट्टापिट्टा करून इथे येतेस पण तिला तुला भेटायची इच्छाच नाही आहे, आता काय करशील? तेव्हा वल्लरी म्हणते की त्यांना नसेल मला भेटायची इच्छा, पण मला आहे, असं म्हणून वल्लरी तिथून श्वेताला भेटण्यासाठी म्हणून आतमध्ये निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि श्वेताला आवाज देत म्हणते की श्वेताताई. आता वल्लरीचा आवाज ऐकून श्वेता रागाने म्हणते की कशाला आलीस तू इथे, मला कोणालाही भेटायची इच्छा नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की श्वेताताई काय इतक्या का चिडलाय तुम्ही, काय झालं आहे? तेव्हा श्वेता म्हणते की संपलंय सगळं, प्रेरणासुद्धा युवराजच्या तालावर नाचायला लागली आहे गं, तिलाही असंच वाटते की मीच मारले मिठ्ठूला आणि तेजा तर आधीपासूनच विरोधात होती माझ्या, आणि आता तर सगळं संपलंय, काहीच नाही होऊ शकत, मीरा मॅडमने दाखवलं मला सगळं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा श्वेताताई, तुम्हाला फक्त एकच बाजू सांगितली गेली, अहो प्रेरणाताईंचे सगळे डबे बंद झाले, त्यांना पैशांची खरंच खूप गरज आहे हो. तेव्हा श्वेता वैतागून म्हणते की म्हणून काय ती मला मिठ्ठूचा मारेकरी ठरवणाऱ्या लोकांमध्ये काम करणार का आणि त्यांच्याकडून काम मिळवणार? काय अर्थ उरला आता या मैत्रीला? तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे, आम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय, पण तुम्ही जर असं मनाने खचून गेलात ना तर आम्ही पुढचा लढा कसा देणार आहोत तुम्हीच सांगा. यावर श्वेता म्हणते की आता काही होत नाही आहे, आता आयुष्यभर इथेच बसायचं आहे जेलमध्ये. अण्णा म्हणालेच होते ना की याच्या पुढचा काळ आणखीनच खडतर असेल, तसंच होत आहे सगळं, तसंच होतं आहे, आता इथून सुटण्याची कोणतीच आशा नाही उरली. आता वल्लरी ओरडून म्हणते की याला कारणीभूतसुद्धा तुम्हीच आहात. तेव्हा श्वेता खूप आश्चर्याने म्हणते की डोक्यावर पडलीस का गं तू, काय बोलतेस? यावर वल्लरी म्हणते की तुम्हीच म्हणाला होता ना की अनिमेष तुमच्या जीवावर उठला आहे म्हणून, मग कसा उठला आहे तो तुमच्या जीवावर, सांगा ना मला. अहो अनिमेषबद्दल काही विचारलं तरी गप्प होतात तुम्ही, सांगा ना मला, कुठे राहतो अनिमेष, त्याचा पत्ता काय, काय चाललं आहे त्याच्या आयुष्यात, तो काय करतो, कुठे असतो, काहीच का नाही सांगत आहे तुम्ही? हे बघा, सत्य असं दडवून ठेवू नका, तुम्ही जर का स्वतःची मदत नाही ना केली तर आम्ही तरी कशी करणार आहोत ते सांगा, आणि असं जर का असेल तर तुम्हाला बाकीच्यांना दोष देण्याचा काही हक्क नाही आहे. आता श्वेता यावर काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की बघा, आता परत गप्प झालात. श्वेताताई, मी तुम्हाला विचारते आहे, सांगा अनिमेषबद्दल काहीतरी, ही केस कशी पुढे जाणार आहे तुम्हीच सांगा. आणि ती विचारते की अनिमेष तुमच्या जीवावर उठला आहे का, कुठे शोधायचं आहे मी त्याला? यावर श्वेता खूप रागाने वल्लरीला म्हणते की बस कर, मी नाही सांगू शकत, तू जा इथून, मला काही बोलायचं नाही आहे त्याच्याबद्दल. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही जाणार, जोपर्यंत तुम्ही मला अनिमेष कुठे आहे सांगत नाही ना, त्याच्याबद्दल काही सांगत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आता श्वेता मात्र खूपच चिडते आणि म्हणते की जा म्हटलं ना, मला काही सांगायचं नाही. आणि ती कॉन्स्टेबल यांना आवाज देऊन म्हणते की ताई, हिला इथून घेऊन जावा, मला काही बोलायचं नाही तिच्याशी. तेव्हा वल्लरी आश्चर्याने म्हणते की श्वेताताई, हो असं काय करताय तुम्ही? यावर श्वेता रागाने म्हणते की डोक्याचा फार भुगा करून
करून टाकलं आहे. तेव्हा वल्लरी श्वेताला समजावत म्हणते की हे बघा, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहात तुम्ही. श्वेता चिडून म्हणते की सारखं तेच म्हटलं ना मी, मला कोणाशी बोलायचं नाही आहे. यावर वल्लरी म्हणते की तुम्ही थांबा प्लीज. हे बघा, तुम्ही मला अनिमेषबद्दल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. आता श्वेता परत ओरडून म्हणते की मी सांगते तोपर्यंत मला भेटायला कोणालाही पाठवू नका. तेव्हा कॉन्स्टेबल तिथे येतात आणि वल्लरीच्या हाताला पकडून म्हणतात की तुम्हाला कळते का त्यांना तुमच्याशी बोलायचं नाही आहे, असं म्हणून त्या वल्लरीला तिथून जबरदस्तीने घेऊन जातात. आता वल्लरी खूपच विनवणी करत असते की प्लीज मला बोलायचं आहे, पण कॉन्स्टेबल तिचं काही ऐकत नाही तिला आणि तिथून तिला घेऊन जातात. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मिठूचे बाबा तेजाला म्हणतात की डॉक्टर फक्त एवढेच सांगत आहेत की स्टेबल आहे म्हणून, तब्येत किती दिवस झाले अजून इथेच पडून आहे. मी विचारलं की कधी शुद्धीवर येणार, तर त्याचं उत्तर नाही आहे त्यांच्याकडे. यावर तेजा म्हणते की काका मला माहिती आहे की हे सगळं पचवायला तुम्हाला खूप जड जातं आहे, पण प्लीज थोडासा धीर धरा. असं कितीतरी पेशंट्स कोमामध्ये आहेत आणि खूप महिन्याने शुद्धीवर आलेत. आता तितक्यात हर्षित तिथे येतो आणि तो मिठूसाठी फुले घेऊन आलेला असतो. तेव्हा मिठूचे बाबा तेजाला सांगतात की हा बिचारा मुलगा दर 2 दिवसाला नवीन फुलं घेऊन येतो, जसं काय माझ्या मिठूला समजणारच आहे की तिच्यासाठी कोणीतरी फुलं आणली आहेत. यावर हर्षित म्हणतो की अहो अंकल, या फुलांच्या वासामुळे मिठूला जाग येऊ शकते, आपल्याला धीर सोडून नाही चालणार. आता मिठूचे बाबा हात जोडून म्हणतात की तुझा विश्वास लवकरच खरा ठरो. तेव्हा हर्षित म्हणतो की अंकल, फुलांच्या वासांमुळे ती खुश होते आहे, म्हणजे आता ती काहीही बोलत नाही आहे, पण ती लवकरच उठणार आणि मला म्हणणार हर्षित अजून फुलं घेऊन ये. यावर तेजा म्हणते की किती छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे रे हर्षित तुझा. तेव्हा हर्षित म्हणतो की तेजा, तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह राहा, मिठू लवकरच शुद्धीवर येणार आहे. तितक्यात मिठूच्या बाबांना तिच्या आईचा कॉल येतो. आता कॉल रिसीव्ह करायला मिठूचे बाबा बाहेर जातात. आता हर्षित मिठूजवळ बसून खूपच रडायला लागतो आणि तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की मिठू, मी अजून ॲक्टिंग नाही करू शकत यार. मिठू एकदा उठ प्लीज, प्लीज एकदा माझ्याकडे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे मिठू, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. आणि आता त्याला असं रडताना बघून तेजासुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि ती हर्षितला समजावत म्हणते की हर्षित, अरे सांभाळ स्वतःला. तेव्हा हर्षित रडत म्हणतो की तेजा यार, काय होऊन बसलं आहे, अंकलला वाईट वाटायला नको म्हणून मी खुश राहायची ॲक्टिंग करतो आहे बस, पण आता यातून मी पूर्णपणे ढासळून गेलो आहे गं, पण मला काहीच समजत नाही आहे, मी अजून सहन नाही करू शकत, असं म्हणून तो तेजाला मिठी मारून खूप रडायला लागतो. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी खूपच इकडे टेन्शनमध्ये असते आणि तिला श्वेताचं आजचं वागणं आठवत असतं. हे सगळं आठवून वल्लरी मनातच म्हणते की अशा का वागत आहेत श्वेताताई. आधी तर म्हणाल्या की या सगळ्याच्या मागे अनिमेष आहे, पण नंतर त्याचं नाव जरी काढलं तरी गप्प होतात, काहीतरी गडबड नक्कीच आहे. एकदा म्हणतात अनिमेष आहे, एकदा म्हणतात अनिमेष नाही आहे, कधी म्हणतात त्याच्यावर संशय आहे. मग का नाही सांगत आहे विचारल्यावर, काय अर्थ आहे त्यांचा या अशा वागण्याचा. तितक्यात वल्लरीला मनोजचा कॉल येतो. आता वल्लरी कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते की हां बोला ना. तेव्हा मनोज तिला विचारतो की काय गं, तुझा आवाज का असा येतो आहे. यावर वल्लरी म्हणते की मला ना काहीच समजत नाही हो, श्वेताताईंच्या केसमध्ये केस पुढे जाऊ की नको. तेव्हा मनोज तिला म्हणतो की वल्लू, असा धीर नको सोडू सगळं, मला खात्री आहे की तो नक्कीच खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचशील. तेव्हा वल्लरी म्हणते की आधी वाटलं होतं की आम्ही सगळ्याजणी एकत्र मिळून मिठूताईंच्या हल्लेखोराला शोधू, पण आता एक एक करून सगळ्याजणी श्वेताताईंची बाजू सोडत आहेत आणि श्वेताताई त्या तर काहीच सांगत नाहीत. मला खरंच काय करावं काहीच समजत नाही. यावर मनोज म्हणतो की वल्लू, हे बघ, तुला खात्री नसेल पण मला खात्री आहे, तू लवकरच त्या खऱ्या गुन्हेगाराला पकडशील, फक्त प्रयत्न सुरू ठेव. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो पण असं कसं शोधू मी त्याला. यावर मनोज म्हणतो की अगं वल्लरी, तुला तो मोबाईल सापडला आहे ना, मग तो दुरुस्त करून घेऊ आपण. माझ्या मित्राचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे, त्याला सांगितलं आहे मी, तो येऊन फोन घेऊन जाईल, त्याला पत्ता दिला आहे मी. तेव्हा वल्लरी म्हणते की हो खरंच, त्या फोनमध्ये काहीतरी सापडलं पाहिजे, म्हणजे सगळं काही सोपं होऊन जाईल बघा. यावर मनोज म्हणतो की नक्की मिळेल, तू धीर नको सोडूस, असं म्हणून तो फोन ठेवतो. तर आता यानंतर आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये हर्षित तेजाला मिठी मारून खूपच रडत असतो आणि तेजा त्याला समजवत असते. आता तितक्या तिथे प्रेरणा येते आणि खूपच शॉक होऊन ते दोघांकडे बघायला लागते. आता तेजाचं सुद्धा लक्ष प्रेरणाकडे जातं. तेव्हा तेजा प्रेरणाला बघून थोडीशी घाबरते आणि ती हर्षितला सांगते की प्रेरणा आली. हर्षित आता स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो की सॉरी, मी थोडा जास्तच इमोशनल झालो होतो. तेव्हा तेजा म्हणते की मी समजू शकते
सांगते, गेल्या काही दिवसांपासून आमचीसुद्धा तीच अवस्था आहे. आता मिठूचे बाबा आतमध्ये येतात आणि प्रेरणाला बघून विचारतात की तू कधी आलीस. तेव्हा प्रेरणा सांगते की आत्ताच आले, तुमच्यासाठी डबा घेऊन आले, तुम्ही वेळेवर जेवून घ्या. मी आता चालले कामावर, पण रात्री मिठूला भेटायला नक्की येईन. आणि ती मिठूला म्हणते की काळजी घे असं म्हणून ती त्याच्याकडे रागाने बघत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजचा मित्र मोबाईल घेऊन जायला आलेला असतो. आता वल्लरी त्याला विचारते की हा फोन रिपेअर होईल ना. तेव्हा मनोजचा मित्र सांगतो की खूपच जास्त डॅमेज झाला आहे, आत्ताचं काही सांगू शकत नाही किती रिपेअर होईल ते. यावर वल्लरी म्हणते की पण तुम्ही पूर्ण प्रयत्न करा हा फोन रिपेअर करण्याचा. हे बघा, हा फोन रिपेअर म्हणून खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तेव्हा मनोजचा मित्र म्हणतो की चान्सेस खूप कमी आहेत तसे, जोरात खाली पडल्यानंतर जसा फुटतो ना तसा तुटला आहे. आता मध्ये किती डॅमेज झाला असेल ना आतमध्ये ते काही सांगता येत नाही, तरी मी प्रयत्न करून बघतो. आता वल्लरी म्हणते की बरं दादा, आणखीन एक गोष्ट, हा फोन रिपेअर झाला ना की हा तुम्ही मलाच आणून द्या. यावर मनोजचा मित्र म्हणतो की आणि तुम्ही नसला तर. तेव्हा वल्लरी म्हणते की मग तुमच्याकडेच ठेवा, हा फोन दुसरा कोणालाही द्यायचा नाही. तेव्हा मनोजचा मित्र म्हणतो की हो मला माहिती आहे, ते मिथिला माने हल्ला प्रकरण सगळीकडे चर्चा आहे, त्यात तुमची मैत्रीण पण अडकली आहे ना त्याच्यामध्ये, तुम्ही काळजी करू नका, मी फोन जपून ठेवीन, कोणालाच नाही देणार. आता वल्लरी हात जोडून म्हणते की थँक्यू बरं का दादा, आणि विचारते की तुम्ही मला सांगा की या फोनची रिपेअर करायचे किती रुपये झाले. यावर मनोजचा मित्र म्हणतो की ते राहू द्या, मी मनोजकडून घेईल. तेव्हा वल्लरी म्हणते की पण ते तर तिकडे आहेत ना, तुम्ही मला सांगा, मीच देणार ना पैसे. यावर मनोजचा मित्र म्हणतो की अहो घेणार ना पण मनोजकडून. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं, एक लक्षात ठेवा की फोन तुमच्याकडेच ठेवा. आता मनोजचा मित्र तिथून निघून जातो. तितक्यात वल्लरीला मनोजचा कॉल येतो. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, मी तुला हे सांगायला फोन केला होता की माझ्या मित्राला आज यायला जमणार नाही, तो उद्या येणार आहे. आता हे ऐकून वल्लरी खूपच शॉक होते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.